हॅलो एव्हरीवन, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपण आज जो तुम्हाला मी स्क्रीनवर नेक दाखवते तो बनवणार आहोत। एकदम इझी आणि सोप्या पद्धतीने आहे, तुम्हाला कुठेही हार्ड जाणार नाही। जे बिगिनर आहे त्यांच्यासाठी ते एकदम इझिली आहे। तर सगळ्यात पहिले ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा। आपण चला पुढच्या व्हिडिओला स्टार्ट करूया। तर सगळ्यात पहिले माझ्याकडे हे जे आहे ते आहे वरती आहे जे आहे ते आहे मेन फॅब्रिक आणि आपल्याला याची जी आहे बॉर्डर त्याची डिझाइन बनवायची आहे, समोर फ्रंटला लावायची आहे। तर सगळ्यात पहिले आपण ती काढून घेणार आहोत आणि खाली आहे माझ्याकडे अस्तर। तर आपल्याला फ्रंटची जी डिझाइन काढायची त्यासाठी बॅकचं तर मेजरमेंट लागणार, म्हणजे माझी जी आहे ती डायरेक्टली कपड्यावरच मी करून घेते। तर सगळ्यात पहिले मी ते बॅक साईडचं काढून घेते। तर उंची आहे 14.5 इंच रेडी आहे, तर मी घेणार तिथे 15.5 इंच, 1 इंच एक्स्ट्रा आणि शोल्डर घेणार आहे 5.5 इंच। तर आपल्याला शोल्डर नेहमी आपण जे रेग्युलर नेक आहे त्यासाठी 5.5 इंचचा शोल्डर घेतोय, तर आपण 5.5 इंच इथं शोल्डर घेऊया। आणि जे माझं मेजरमेंट आहे आर्म होलचं तर ते घेते मी इथे 6.5 इंच। तर आपण इथे 6.5 इंच आर्म होलला मेजरमेंट घेऊया। आर्म होल म्हणजे हाईट वगैरे जास्त असल्यामुळे मला आर्म होल पण एक्स्ट्रा घ्यायचा होता, त्याच्यामुळे मी ते 6.5 घेतलेलं आहे। चेस्ट आहे 34चा आपण फोर्थ केला आहे, तर 8.5 इंच प्लस 1.5 इंच मार्जिन असं आपण मेजरमेंट घेतलेलं आहे। म्हणजे चेस्टचा चौथा भाग म्हणजे 8.5 इंच, चौथीचा चौथा भाग 8.5 इंच आणि प्लस 1.5 इंच मार्जिन। जेवढं आपण वरती घेतलेलं होतं सेम आपण तेवढंच इथे खाली घेणार आहोत। आणि इथे आपल्याला आता आर्म होलचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर आर्म होलचा शेप देण्यासाठी आपण इथे कॉर्नरमधून घेतलेला तो 1.5 इंच आणि याला आपण आता शेप देऊन घेऊया। तर हाफ शेप देऊन घेतल्याच्यानंतर आपली ही जी बॅक साईड आहे ती आपण पूर्ण कट करून घेणार आहोत। ही कटिंग झाल्याच्या नंतर आपल्याला फ्रंट साईड जी आहे ती आपल्याला बंद बाजू ठेवायची आहे आणि बॅक ओपन करायची आहे, म्हणजे ह्या बॅक हुक आहेत। तर मी त्याच्यासाठी काय करणार आहोत, ही जी ओपन बाजू आहे अस्तरची तिच्यावरच ठेवणार आहे आणि नंतर मी स्टिच करून घेणार आहेत, म्हणजे बंद करून घेणार आहेत। तर इथे आपण बॅक साईड जशीच तशी ठेवून ॲज इट इज ठेवून आपण इथे काय केलेलं आहे मार्किंग करून घेत आहेत। मी जे स्टिच करायचं आहे त्याच्यासाठी अर्धा इंच सोडलेलं आहे एक्स्ट्रा, म्हणजे जे स्टिचिंगमध्ये जाणार आहेत, जे आपल्याला बंद बाजू करून घ्यायची आहे। तर आपण इथे ॲज इट इज बॅक साईड जी आहे ती मार्किंग करून घेतलेली आहे। ती मार्किंग करून घेतल्याच्या नंतर आपण इथे ते बाजूला करून घेऊया। आणि सगळ्यात पहिले आपलं आर्म होल वगैरे व्यवस्थित आहे का 5.5 इंच त्याचं एकदा बघून घेणार आहोत। त्याच्यानंतर खाली आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे। तर प्रिन्सेस कटचा शेप देण्यासाठी आपण खाली घेणार आहोत 3.5 इंच, जसं आपण रेग्युलर घेतो। आणि आता आपण आर्म होल व्यवस्थित आहे का बघून घेणार आहोत। आर्म होल आपला 6.5 इंच आणि इथे आपण बॉक्स बनवून घेणार आहोत, जे आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप देण्यासाठी कॉर्नर लागतो। फ्रंट आर्म होलसाठी 1 इंच मार्किंग आणि 6.5चा मिडल घेऊन त्याला आपण आर्म होलचा शेप देऊन घेणार आहोत। इथे आपण जेव्हा आर्म होलचा शेप देऊन घेऊया, त्याच्यानंतर आपण हाईटला जो आहे आपला तो घेतलेला आहे 5 इंच। आणि आता हा जो आर्म होलचा शेप आहे आपला बॉक्स, त्या बॉक्समधून डायरेक्ट आपण मार्किंग करून घेणार आहोत। इथे 2 इंच मी जो मिडलला सोडलेला आहे तो 2 इंच शेप घेऊन याला वरती असा शेप देऊन घेणार आहोत। मध्ये जे 2 इंच घेतलं होतं तेच आपण इकडे घेणार आहोत, की 2 इंच कट झाल्याच्यानंतर आपल्याला मार्जिनला कमी पडायला नको म्हणून आपण 2 इंच मार्जिन इकडे वाढवतो आणि 1 इंच आर्म होलजवळ खाली अर्धा इंच घेऊन आणि आपण असे क्रॉस मार्किंग करून घेणार आहोत। दोन्ही साईडने अर्धा इंच घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने क्रॉस मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे। तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असं, आपण इथे फ्रंटचा नेक काढलेला नाही आहे, कारण आपण इथे एकदम सोप्या पद्धतीने मी जसं तुम्हाला नेक पलटी करून बनवतं बॅक साईड तसंच मी तुम्हाला फ्रंटचं पण दाखवणार आहेत। इथे मी मेन फॅब्रिकवर टाकून घेतलेलं आहे। मी जे बंद बाजू आहे ती बंद बाजू साईडनं घेतलेली, मेन फॅब्रिकला फक्त मी अस्तरला जॉईंट दिलेलं आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला इथे 7.5चा नेक आहे, ती 7.5वर मार्किंग करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला जे शोल्डर आहे मी ते 2 इंच सोडलेलं आहे, की मला जे 2 इंच सोडायचं होतं तुम्ही तेही घेऊ शकता, किंवा ह्या साईडने जेव्हा बंद बाजू आहे तिकडनं पण तुम्ही 3.5 इंच घेऊ शकता। या पद्धतीने आपण रेग्युलर 2.5 इंच घेतो, आपल्याला ह्या नेकमध्ये 3.5 इंच घ्यायचं आहे। आणि इथे आपल्याला बॉक्स बनवून घ्यायचा आहे। हा बॉक्स बनवायचा आहे। ह्या बॉक्स बनवल्याच्यानंतर इथे तुम्हाला शेप काढायचा आहे, की जो आपल्याला नेहमी ह्या म्हणजे नेकमध्ये शेप द्यायचा आहे तो शेप ह्या बॉक्समध्ये काढून घ्यायचा आहे। इथे मी असं अर्धचंद्र जसं असतं तसं मी शेप बनवून घेणार आहे। आणि इथे मी हा थोडासा आतमध्ये कर्व शेप देऊन इथे पण हाफ सर्कल असा थोडासा लाईनमध्ये करून घेणार आहोत इथे या पद्धतीने। आता हा जो अर्धचंद्र आणि हा जो आपण लाईन काढलेला त्याला आपण इथे जॉईन करायचा आहे, म्हणजे थोडासा आपल्याला असा उलटा व्ही शेप जसा असतो तसं आपल्याला इथे शेप देऊन घ्यायचा आहे। तुम्हाला हा शेप थोडासा व्यवस्थित द्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून तुमच्या अगदी व्यवस्थित लक्षात येईल, की हळूवारपणे एकदा प्रॅक्टिस करू शकता। या पद्धतीने आपल्याला इथे शेप देऊन घ्यायचा आहे।
जसं मी तुम्हाला बोलले की ती उलटा व्ही शेप रेडी झाला पाहिजे आपलं ह्या पद्धतीने असं बघितल्यानंतर तसा तुम्हाला इथे शेप देऊन घ्यायचा आहे। हा शेप तुम्हाला दिल्याच्यानंतर हा शेपच व्यवस्थित द्यायचा आहे। त्या दिल्याच्यानंतर मी इथे प्रेस करून घेते, म्हणजे इकडचा जो एका बाजूला शेप दिलेला होता दुसरी बाजू त्याच्यावर टाकून आपण इथे प्रेस करून घेऊया। आता हा जो इकडे झालेला आहे प्रेस त्याला आपण थोडंसं डार्क मार्किंग करूया की जेव्हा आपल्याला स्टिचिंग करायला हार्ड जायला नको त्याच्यासाठी। तर इथे अगदी व्यवस्थित आपण जो मार्किंग केलं होतं तो प्रेस झालेला आहे। आता इथे घेऊया मेन फॅब्रिक। मेन फॅब्रिकवर मी हा जो कपडा आहे तो ॲज इट इज ठेवलेला आहे, म्हणजे ज्या साईडनं आपण मार्किंग केलेलं आहे ती साईड तशी ठेवलेली, त्याच्या खाली आपण मेन फॅब्रिक ठेवलेला आहे। तो आपल्याला हा जो शेप आहे तो आपल्याला रेडी म्हणजेच त्याच्यावरती स्टिच करून घ्यायचं आहे। जसं आपण पलटी मारतो इथे मी नॉट बनवून घेतलेले होते पहिलेच, की तुम्हालाही पहिले नॉट बनवून ठेवायचे आहे, त्याच्यानंतर हा नेक बनवायचा आहे। तर मी इथे नॉट बनवून ठेवले होते, ह्या शेपवरती स्टिच करत आहे मी। आणि जो मी जसं बोलली की आपला उलटा व्ही शेप आलेला होता त्या व्ही शेपच्यामध्ये आपल्याला नॉट आतमधून अटॅच करायचा आहे। आतमधून याच्यासाठी की जेणेकरून तुमची अगदी फिनिशिंग व्यवस्थित येते, त्याच्यामुळे आपल्याला पहिले नॉट रेडी असले पाहिजे। तर आपल्याला पहिले नॉट रेडी करायचे आणि त्या व्ही शेपच्या अशा आतमधून टाकायचे आहे, अस्तर आणि मेन फॅब्रिकच्या आतमधून टाकायचे आहे। आणि त्या कॉर्नरवरती जो आहे तो नॉट एकदम मधोमध आला पाहिजे, या पद्धतीने आपल्याला अटॅच करायचं आहे। तर मी इथे दोनदा स्टिच मारून घेते की नॉट बांधताना जेव्हा ओढल्या जातील की तेव्हा तुटायला नको आहे किंवा नॉट बाहेर यायला नको आहे, त्याच्यासाठी मी दोनदा इथे प्रेस स्टिच मारून घेतलेली आहे। ती आपल्याला मारायची आहे आणि खाली जो व्ही शेप आहे तो परत व्ही शेपमध्ये स्टिच मारून घेतली आणि राऊंड सर्कलमध्ये आपल्याला सर्कल शेपमध्ये स्टिच मारायची। परत ह्या साईडनं पण आपल्याला दुसरा जो नॉट आहे तो टाकून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला इथे 2 नॉट पाहिजे असणार। तर दुसरा पण नॉट जो आहे तो आपल्याला या पद्धतीने दोन्हीच्या मध्ये टाकायचा आहे। तुम्हाला इथे मी परत दाखवते कसा टाकलेला आहे। आणि इथे आपल्याला परत जे आहे मी जसं सांगितलं प्रेस स्टिच मारून घ्या की जेणेकरून तुमचे नॉट निघायला नको आहे, त्या पद्धतीने आपल्याला इथे परत नॉट टाकून घ्यायचे आहे। ते स्टिच करताना आपल्याला काळजी याची घ्यायची आहे की आपल्याला एक्स्ट्रा नॉट्स कट व्हायला नको आहे किंवा अडकायला नको आहे। तर आपल्याला पूर्ण शेपमध्ये स्टिच मारून घेतली, त्याच्यानंतर आपल्याला हा जो आहे तो भाग पूर्ण कट करून घ्यायचा आहे, जसे आपण रेग्युलर नेक कट करतो त्या पद्धतीने हळूवारपणे, की आपला शेप कुठेही कट व्हायला नको या पद्धतीची काळजी घेऊन आपल्याला इथे नेक कट करून घ्यायचा आहे। तो कट केल्याच्या नंतर इथे आपल्याला जे आहे ते नॉचेस देऊन घ्यायचे आहे शेपच्या जागेवरती। मी नेहमीच सांगते की आपल्याला जिथे शेप आहे तिथे आपल्याला नॉचेस द्यावं लागतं आणि या पद्धतीने आपण इथे पलटी करून घेणार आहोत। ते मी ते नॉडला पकडून पलटी करून घेतलं आणि व्यवस्थित शेप बाहेर काढलेला आहे। तुम्ही हवंच तर याच्यावर प्रेस करून पण घेऊ शकता की जेणेकरून तुमची फिनिशिंग एकदम छान येते। मी तुम्हाला इथे आता प्रेस करून दाखवणार आहे की प्रेस केल्याच्या नंतर पण आपली एकदम फिनिशिंग छान पद्धतीने दिसून येते आणि नेक एक व्यवस्थित लक्षात येतो। तर इथे आपण व्यवस्थितपणे बाहेर काढलं, प्रेस केलेली आहे, ते एकदम छान पद्धतीने आपल्या इथे व्यवस्थित दिसत आहे, तुम्ही इथे बघू शकता। त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की हे जे आहे हे पूर्ण मेन फॅब्रिक आणि अस्तर अटॅच करून घ्यायचं आहे। ते दोन्ही आपण एकमेकाला अटॅच करून घेणार आहोत आणि एक्स्ट्रा जो कपडा आहे तो आपण इथे कट करून घेणार आहोत। हा जो एक्स्ट्रा कपडा होता माझ्याकडे तो मी इथे कट करून घेणार आहे। या पद्धतीने आपलं फ्रंटचं रेडी झालं, पण आता आपल्याला इथे लावायची आहे लेस, जी बॉर्डरची आपण कट केलेली होती। तर पहिले आपण ती इथे लावून घेऊया। मी जी बॉर्डरची कट केलेली होती मेन फॅब्रिकची लेस, तर ती आपल्याला ह्या शेपमध्ये लावायची आहे नेकच्या। तर ती कशा पद्धतीने लावायची आहे ते तुम्हाला मी इथे दाखवणार आहे। सगळ्यात पहिले आपली जी बॉर्डर होती ती आपल्याला एका बाजूने फिनिश करून घ्यायची आहे। एका बाजूने ती आपली फिनिश होती, एक साईडनं जो कपडा होता तो आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि असं याच्यावरती लावायचा आहे। तर आपण काय करणार आहोत, मी जी प्रेसनी आहे तर प्रेसनं जो कपडा होता तो आतमध्ये टाकला आणि जेवढी फ्लावरची बॉर्डर दिसती मी अगदी तेवढीच ठेवलेली आहे। तर आपण ह्या बाजूनी अशा या पद्धतीने लावणार आहोत की जे आपल्याला स्टिच करायला सोपी जाईल। तुम्ही इथे बघू शकता मी जो आतमधला कपडा आहे तो आतमध्ये ढकलत आहे आणि इथे शेपमध्ये इथे अटॅच करत आहे। तर शेपमध्ये लावण्यासाठी मी एक्स्ट्रा थोडीशी बॉर्डर ठेवली होती, कारण राऊंडमध्ये शेपमध्ये लावताना आपल्याला बॉर्डर कमी पडते। आता ह्या साईडनं पण मी हा भाग फोल्ड केलेला आहे। तुम्हाला जर करायचं नसेल तर हरकत नाही, कारण की ह्या साईडनं आपली जी बॉर्डर आहे ती फिनिश झालेली आहे, पण तरीसुद्धा मला फिनिश करायची होती। मला फक्त एवढंच जे फ्लावर आहे ते दाखवायचे होते, त्याच्यासाठी मी जी आहे ती इथे फिनिश करून घेत आहे, म्हणजे फोल्ड करून घेत आहे आणि अगदी व्यवस्थितपणे इथे याला अटॅच करत आहे। तर तुम्हाला एकदम स्लोली हळूहळू करायचं आहे। शेप आहे तर शेपमध्ये थोडंसं लावायला हार्ड जातं,
तर तुम्हाला अगदी राऊंड शेप असल्यामुळे व्यवस्थितपणे लावायची आहे। जशी मी ह्या साईडला लावलेली आहे तशीच मी दोन्ही साईडना पण लेस इथे अटॅच करून घेणार आहे। एवढ्या इझी पद्धतीने ही लेस आपली लावून झालेली आहे। फक्त थोडीशी काळजी घ्यायची आहे की आपल्याला शेपमध्ये लावताना की लेसला जो आहे तो फोड पडायला नको आहे, याची काळजी घेऊन आपल्याला इथे लेस अटॅच करायची आहे। जे सेम मी ह्या साईडने लावली तशीच आपल्याला पुढच्या साईडने पण लेस लावून घ्यायची आहे। तर मी इथे दोन्ही साईडने लेस रेडी करून घेतलेली आहे। एकदम छान लुक आलेला आहे। तुम्ही इथे बघू शकता ह्या बॉर्डरनीच एकदम छान लुक आलेला आहे जे ब्लाऊजला आपलं। त्याच्यानंतर आपण जे आहे प्रिन्सेस कट जे आहे तर प्रिन्सेस कटचे जे दोन्ही भाग होते तो मी इथे रेडी करून ठेवलं होतं, म्हणजे मेन फॅब्रिक आणि अस्तर अटॅच करून ठेवलेलं होतं। तर ते इथे आपल्याला लावून घ्यायचं आहे। जसं आपण नेहमी प्रिन्सेस कटला लावतो त्या पद्धतीने आपल्याला इथे एकमेकाला इथे अटॅच करून घ्यायचं आहे की जी माझी बंद बाजू होती ती मध्ये ठेवणार आहे, दोन्ही साईडने दोन भाग जे आहे ते अटॅच करून घेणार आहेत। तर आपल्याला ह्या पद्धतीने इथे अटॅच करून घ्यायचे आहेत। प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तो आपण इथे दोन्ही बाजूने लावून घेणार आहोत। आपल्याला दोन्ही साईडने सेम लावून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर आपण जे करणार आहोत ते आहे खालचा भाग फिनिश। तर सगळ्यात पहिले मी इथे लावून घेते। लावताना पण आपल्याला शेप असल्यामुळे अगदी व्यवस्थित काळजी घ्यायची आहे की जेव्हा प्रिन्सेस कटचा शेप अटॅच करतो की तेव्हा घोळ पडायला नको मध्ये। त्याच्यामुळे आपल्याला इथे पण अगदी काळजीपूर्वक जे आहे ते लावून घ्यायचे आहे की जे आपण प्रिन्सेस कटचे शेप लावणार आहोत ते अगदी आपल्याला व्यवस्थितपणे लावायचे आहे। त्याच्यानंतर मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असते प्रिन्सेस कटला पण आपल्याला 2 स्टिच मारायचे असतात। इथे आपल्याला इथे पण 2 स्टिच मारून घ्यायचे आहे। त्या मारल्याच्या नंतर आपण दोन्ही पण साईडना सेम जे आहे ते प्रिन्सेस कट आपल्याला इथे देऊन घ्यायचे आहे, म्हणजे दोन्ही पण प्रिन्सेस कट आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहेत। आपण सेम इकडनं पण लावून घेणार आहोत। तो लावून घेतल्याच्या नंतर आपल्याला हा असा भाग रेडी होतो। त्याच्यानंतर आपण खाली पट्टी लावणार आहोत। तर पट्टीला मी एका साईडनं फोड मारून घेतलेला आहे। तर पट्टी आपण सरळ स्टिच करून घेणार। जी आतमध्ये फोड करायची होती ती मी एका साईडने फिनिश करून घेतलेली होती। जो भाग ओपन होता तो आपण खालच्या बाजूने लावणार आहोत। नेहमी आपण जशी बॅकला पट्टी लावतो किंवा फ्रंटला लावतो त्या पद्धतीने आपल्याला इथे पट्टी लावून घ्यायची आहे। ती पट्टी पूर्ण खाली अटॅच करून झाल्याच्या नंतर तिला आपण लावल्याच्या नंतर कट करून घेणार आणि खाली फोल्ड करणार आहोत। तर खाली फोल्ड केल्यानंतर खालची एक जी प्रेस स्टिच आहे ती आपल्याला इथे देऊन घ्यायची आहे की जी आपण अस्तरवरती देऊन घेणार आहोत। प्रेस स्टिच आपण नेहमी अस्तरवर देतो जेव्हा पट्टी वगैरे लावतो, त्यामुळे ह्या गोष्टी अगदी फिनिशिंगमध्ये आल्या पाहिजे। तुमचं ब्लाऊज फिनिशिंगमध्ये दिसतं तेव्हाही छान गोष्टी म्हणजे छान दिसून येतं। काही गोष्टी ज्या असतात त्या आपल्याला अगदी फिनिशिंगमध्येच बनवायच्या असतात। त्याच्यानंतर आपण इथे जे आहे ते असं फोल्ड करून घेणार आहोत आतमधल्या भागामध्ये आणि आपण इथे याच्यावरती स्टिच मारून घेणार आहोत। आतमध्ये आपल्याला वरतून स्टिच मारायची आहे। तुम्ही जर काढायची असेल तर तुम्ही याला नंतर हाताने पण स्टिच करून घेऊ शकता। जर व्यवस्थित आली तर तुम्ही ती पण राहून दिली तरी पण काही हरकत नाही। तर एकदम आपल्याला अगदी फिनिशिंगमध्ये ह्या अटनेक रेडी करून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे बघू शकता आपला जो आहे तो फ्रंट भाग पूर्ण रेडी झालेला आहे। जो एक्स्ट्रा पट्टी होती ती मी कटिंग करून घेतलेली होती आणि तुम्ही इथे बघू शकता आपला एकदम छान पद्धतीने एकदम इझी पद्धतीने अगदी 10 ते 15 मिनिटांमध्येच आपल्याला इथे आपला फ्रंट जो भाग आहे तो रेडी करून झालेला आहे। या पद्धतीने तुम्हाला हा जो नेक आहे तो रेडी झालेला आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।